थोडा टाइम लागेल पण आपलं ध्येय आहे ते आपल्याला गाठता येईल. बाकीचे काही म्हणून ते आपला स्वतःवर विश्वास आहे ना, मग तेच करायचं. सातत्य ठेवलं पाहिजे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्यांनी, कारण सातत्य संयम हे लई. संकट आले, संकट आपल्याला अडवायने आपल्याला घडवायला येते. ते क्षेत्राचं असं आहे का शेतकऱ्याचे पोरच भरतीत उतरत आहे. 90% शेतकऱ्याचे पोरं भरतीत आणि सक्सेस पण होत्या, कारण त्यांना आपल्या बापाची आणि आईची कहाणी माहीत असते. माझं नाव ऋषिकेश सुरेश अभंग. मी राहणार पिंपरणे आणि राहणार पिंपरणे प्रॉपर पिंपरण्याच तसं जोरात होतो. नंतर पिंपरण्यात शिफ्ट झालो. माझं SRP बलगट 5 आणि पुणे ग्रामीण चालकला सिलेक्शन झालंय. ते आधी SRPला झालं, नंतर चालकला झालं. दोन्ही ठिकाणी वेटिंगला होतो. आणि माझा जिल्ह्याचा फॉर्म रायगडला होता. तिथं रायगडला 124 लागलं, 122 माझी टोटल होती. तिथं 2 मार्कांनी गेलो. मग 3 ठिकाणी वेटिंगला पडलो होतो आधी. खूप म्हणजे तो काळात लय डिप्रेशनचा होता. म्हणजे घरचे, मग घरच्याला सांगायचं कसं आपण वेटिंगला पडलोय असं तसं. घरचे पहिल्यापासून सपोर्ट करते, त्याच्यात मित्रांचा सपोर्ट होता. तरी भरती स्टार्ट मी किती 2021ला केली. 2021ला स्टार्ट केली भरती. आधी स्वप्न होतं आपल्याला आर्मीत जायचं, पण आर्मीच्या 2 भरत्या दिल्या, त्याच्यात अपयश आलं, फेल झालो. मग म्हणलं आता आर्मी नाही, आपलं वय वाढत चाललंय, आपल्याला पोलीस भरतीकडे वळावं लागेल. पोलीस भरती चालू केली. आधी मी युनिक अकॅडमीला होतो संगमनेरमध्ये गोडसे सरांकडे. मग तिथून थोडा अभ्यास केला तिथं. मग लॅब जॉईन केली, सरांचं मार्गदर्शन होतं. मग मामाचा खूप सपोर्ट होता, मित्रांचा, मामाचा, घरचे सपोर्ट करायचे फुल. जवळजवळ माझं पुणे ग्रामीणचं ग्राउंड झालं 24 जूनला. ग्राउंडला 45 आले, तिथं 5:30.00 असा टायमिंग आला. तिथं मिली सेकंदाने वाचलो. तिथं वाचलो नसतो तर मी आज इथं नसतो. तो बरेच जण म्हणतात 1 सेकंदाचं महत्व पण काय असतं, पण मला माझ्या मिली सेकंदाचं महत्व काय आहे ते माहिती आहे. आणि बलगट क्रमांक 5ला पण असंच झालं, वेटिंगला पडलो. तिथं पहिला रिझल्ट माझा बलगट क्रमांक 5चा लागला होता. तेव्हा खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यानंतर माझं रायगडचं ग्राउंड होतं 8 जुलैला. 8 जुलैला ग्राउंडला गेलो, ग्राउंड कॅन्सल. त्यांनी आम्हाला पुढची तारीख दिली 13ला गेलो, 13ला प्रॉब्लेम आला, ग्राउंड कॅन्सल. त्यांच्यानंतर परत आम्हाला 24 तारीख दिली, तेव्हा झालं, ग्राउंड झालं. 40 मार्क आले. 1600चा 5:15 आला, 5 सेकंदावर परत 2 मार्क गेले. परत मग याचा पुणे ग्रामीण चालकचा पेपर पडला 9 तारखेला, 9 ऑगस्टला. चालकचा पेपर दिला आदल्या दिवशी. पुढल्या दिवशी मला रायगडचा पेपर होता. चालकचा पेपर टप गेला. त्याच्यात दुसऱ्या दिवशी रायगडचा पेपर, तो पण टप म्हणजे याचं डिप्रेशन पुढच्या पेपरला आलं. त्याच्यामुळं परत तिथं लोड आला. मग त्याच्यानंतर रिझल्ट मार्क बिर्क आले, त्याच्यात चेक केलं. मग परत कळालं का आपण परत वेटिंगला पडून राहिलो, परत तो लोड. मग मित्र म्हणले असं नाही तसं नाही, आपल्याला हाय अजून भरती संपली नाही, असं तसं सांगितलं मित्रांनी. फॅमिलीचा सपोर्ट होता. ते राहतच, आज भरती करणारे पोरांना राहतच. गावातले लोक म्हणतात अरे किती दिवस झाले, किती वेळ जातो, किती अभ्यास करतो आता. ते सगळं बाजूला ठेवलं. म्हणलं आपल्याला व्हायचं तर पोलीस व्हायचंय. थोडा टाइम लागेल पण आपलं ध्येय आहे ते आपल्याला गाठता येईल. बाकीचे काही म्हणून ते आपला स्वतःवर विश्वास आहे ना, मग तेच करायचं. भले बाकी काही होऊ दे आपल्याला, तेवढं मग स्वप्न मनात ठेवलं. वेटिंगला पडेल होतो. मित्र म्हणला वेटिंग लिस्ट चेक कर परत एकदा. मग वेटिंग लिस्ट चेक केली. मग परत एक आशेचा किरण उगवला. मग कळालं असं तसं वेटिंग फुटू राहिली. मग त्या दिवसापासून थोडं बरं वाटायला लागलं. मग त्या आशेच्या किरणामुळं मी आज इथं बसेल.
आणि सांगायचं झालं तर सातत्य ठेवलं पाहिजे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्यांनी. कारण सातत्य, संयम हे लई आहे. संकट आले, संकट आपल्याला अडवाय नाही येत, आपल्याला घडवाय येते. हे सगळ्यात मेन आहे. संकट आले का आपण खचून जातो, पण ते संकट आपल्याला घडवाय येते हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्यांनी. आता माझं मागच्या वेळेस मुंबई लो मार्गाला फॉर्म होता, तिथं 7 मार्कांनी राहिलो. SRVF ला तर ग्राउंड मध्ये क्वालिफाय नव्हतं झालो. मेरिट मला 91 होते, ग्राउंडला 93 मेरिट लागलं. तिथं झालं. मग ते त्यांच्यानंतर मग परत भरतीची ऍड आली, 2023ची भरतीची ऍड आली. असे फॉर्म टाकून दिले, ग्राउंडची तयारी चालू केली. लॅबला तर इथं सरांचं मार्गदर्शन तर कायम होतं. सरांनी जेव्हा विचारलं असे असे अडचणी, सरांनी घेतलं समजून तेव्हा. तेच मित्रांचा सपोर्ट, फॅमिली सपोर्ट, त्याच्यामुळं भरती क्षेत्राचं असं आहे का शेतकऱ्याचे पोरच भरतीत उतरत आहे. 90% शेतकऱ्याचे पोरं भरतीत आहे आणि सक्सेस पण होत्या, कारण त्यांना आपल्या बापाची आणि आईची कहाणी माहीत असते. तेच प्रत्येक पोराने आपल्या आईबाबाच्या टाचा, बापाच्या कपाळावर रेघोड्या आणि आईच्या टाचा बघून भरतीकडे म्हणजे एक मार्ग धरला पाहिजे का आपल्याला काहीतरी करायचंय भाऊ, आपल्याला आईबाबाचं नाव मोठं करायचंय. तेच मग एक भाऊ आहे मोठा, त्याने सपोर्ट केला खूप. काका, मामा तर कायम सपोर्ट करताय, काका पण सपोर्ट करताय, मित्र तर कायम पाठीची उभे आहे. तेच जवळजवळ 3 वर्ष गेले भरतीत, पण थोडं लेट झालं, पण आपल्याला हवं ते भेटले. स्वप्न होतं पुणे ग्रामीण भेटलंय. थोडं डिप्रेशन मध्ये होतो, ऑगस्ट महिना महा डिप्रेशन मध्येच गेला, कारण पेपर त्याच महिन्यात चालते, सलग पेपर आलते, त्याच्यामुळं थोडा लोड होता. पण जाऊ दे, थोडं नशिबात जे लिहिलंय ते लगेच नाही भेटत, पण जेव्हा भेटायचं तेवढं नक्की भेटतंय. थोडा टाइम होतो, पण एवढं माहित होतं आपल्या हातातलं गेलं, आपल्या नशिबातलं कधी जाणार नाही. बस एवढ्या वाक्य विश्वास होता आणि बस एवढं.